फलंदाज पाहतोय आपण, सलामीसाठी आलेला फलंदाज निकेश भोईरला पाहतोय आपण. तर नॉन स्ट्रायकिंगवरती प्रदीप भोईर, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभयला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय निकेश साठी. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन, चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पासून पहिल्या चेंडूवरती वर करता असताना पाहतोय आपण गोलंदाज अभय याला. पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात, म्हणजे वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते ती जय हनुमान डोके संघाला. खातं ओपन होतं एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जय हनुमान डोके संघाचं. कट करण्याचा प्रयत्न होता, स्टेप आउट झाले होते, परंतु चेंडू त्यांना बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज अभयला पाहतोय आपण. पहिला चेंडू स्वेर आल्यानंतर कमबॅक करतोय दुसऱ्या चेंडूवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा तोच रिझल्ट पाहायला भेटतोय. पुन्हा चेंडू त्यांना बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. अजून एक निर्धाव चेंडू फेकत असताना गोलंदाज अभयला पाहतोय आपण. लॉफ केला चेंडूला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्राची सज्ज चांगला झेल पाहायला भेटला. सफलता अर्जित करत असताना गोलंदाज अभयला पाहतोय. निकेश भोईरची केली संपुष्टात येत असताना पहिला झटका बसलाय तो जय हनुमान डोके संघाला निकेशच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज इनॅक्ट नंबर 3 वरती वन डाऊन साठी आलेला पाहतोय फलंदाज विशाल गायकरला पाहतोय आपण. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच विशाल फलंदाजीसाठी स्ट्राईक एन वरती पाहतोय आपण. तर नॉन स्ट्राईक वरती प्रदीप भोईरचा सुद्धा आपण उल्लेख करणार आहोत. ब्लॉक मध्ये चेंडू सॉफ्ट आणणे, फक्त सन्मान देते, डायरेक्ट हिटची सुवर्ण संधी, रनआउट ची अपील करत असताना पाहतोय आपण. या दरम्यान ओथ होत असताना आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा आलेला नशिबाचा चौकार पाहायला भेटतो आपल्याला. म्हणजे 1+4 अशा 5 धावा मिळतील या चेंडूवरती जय हनुमान डोके संघाला. त्यांचं 5 धावा ना का 6? त्यांचं किती 5 धावा ना? ओके, 5 धावा मिळतात या नशिबाचा 4 धावा पाहायला भेटतात ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये जय हनुमान डोके संघाला. आता मात्र स्ट्राईक एन वरती प्रदीप भोईरला पाहतोय आपण.
सरळ रेषेमध्ये फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षक येईल, अडवेल, या दरम्यान फक्त एकही धाव पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज अभयला पाहतोय. गोलंदाजी तर खूप सारी चांगली करत असताना अभय पाहतोय आपण. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला गोलंदाज अभयाचा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला. लाफ करण्याचा प्रयत्न, बॅटची इनरच घेऊन चेंडू येतो यष्टांवरती. त्रिफला चीत होते फलंदाज. प्रदीपची खेळी संपुष्टात येत असताना दुसरा झटका बसतोय तो जे हनुमान डोके संघाला प्रदीपच्या स्वरूपामध्ये. पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 6 धावा 2 गडी बाद जे हनुमान ढोके संघाच्या. नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना संघाचा सरसेनापती संघ नायक रुपेश भोईरला पाहतोय आपण. इनॅट नंबर 4 वरती फलंदाजीसाठी जात असताना. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय तो गोलंदाज रोहितला पाहतोय आपण. तर स्ट्राईक वरती विशाल गायकरला पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती नवीन आलेला फलंदाज रुपेश भोईर. राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी रोहित दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. पहिल्या षटकाचा विचार केला, खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहिली, वाखाणण्याजोगी गोलंदाजी केली आपल्या स्पेलमध्ये. गोलंदाज अभयने फक्त 6 धावा खर्च करत असताना 2 फलंदाज बाद केले. पहिला चेंडू वाईट यॉर्कर फटका खेळायचा होता, परंतु बीड झालाय. फलंदाज निर्धाव चेंडू सांगता करत असताना वाईट यॉर्करने सुरुवात करत असताना गोलंदाज रोहितला पाहतोय आपण. लोअर फिल्टर चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव घेत असताना थांबवले. इथे फक्त सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते. ते फलंदाज विशालला एक धाव. धाव फलकावरती वाढत असताना धाव फलकावरती धावा जे हनुमान ढोके संघाच्या 7 धावा 2 गडी बाद. आता मात्र स्ट्राईक एन वरती संघाचा संघ नायक रुपेश भोईर. नोचा इशारा करतात त्यांचा मला ओ स्टपिंगचा नो पाहायला भेटतोय. पाय लागलेला वाटतंय स्टमाला, त्यामुळे नो इथे पंचामाला कळत असताना म्हणजे अजून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल ती जे हनुमान डोके संघाला. फ्री चेंडू असेल, सुवर्ण संधी असेल मोठा फटका मारण्याची फलंदाज रुपेश भोईरला. कट केलेला चेंडू पंच आम्हाला इशारा करतात वाईडचा, म्हणजे कुठेतरी लाईन पासून भरकडत असताना नो चेंडू पडल्यानंतर लाईन पासून कुठेतरी भरकडत असताना पाहतोय आपण गोलंदाज रोहितला पाहतोय. अजून एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव इथे देत असताना पाहतोय आपण गोलंदाज रोहित याला. फ्रेट कंटिन्यू असेल. लाफ करण्याचा प्रयत्न, बॅटच्या चेंडूचा संपर्क पाहायला भेटला नाही. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता त्यामुळे बीट झालाय फलंदाज रोहित. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. कमबॅक करताना पाहतोय आपण फ्रीटच्या चेंडूवरती डॉट चेंडू फेकत असताना गोलंदाज रोहितला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी रोहित आता मात्र करत असताना
पुन्हा एकदा नोचा इशारा पंच आम्हाला करत असताना, म्हणजे अजून एक 100 स्वरूपामध्ये धाव मिळेल. तब्बल 2 9 पाहायला भेटले या ओव्हरमध्ये गोलंदाज रोहित कडून. पहिले 2 चेंडूचा विचार केला तर चांगले चेंडू पाहायला भेटले होते. त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ते धावा देत असताना गोलंदाज रोहित आडे वाटणे पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. 3 क्षेत्ररक्षक आले. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि ते 2 धावा सुद्धा धावून पूर्ण करून असताना पाहतोय आपण. दोन्ही फलंदाज विशाल आणि रुपेशला पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती करत असताना सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देत असताना पाहतोय आपण फलंदाज रुपेशला. पुन्हा एकदा रोहित सज्ज झालाय. तर स्ट्राईक एन होती रुपेश. रिव्हर्सचा फाटका, लोअर फुलटॉपचा चेंडूला फेकून दिलाय. पॉइंटच्या डोक्यावरून 1 बाउन्स, सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज रुपेशच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. धावफलकावरती धावा पाहायला भेटतात 16 धावा जय हनुमान डोके संघाच्या. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टोल वसूल करत असताना चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती ते षटकार वसूल करत असताना 6 धावा वसूल केल्यात. फलंदाज रुपेशच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. दुसरे षटक समाप्त झाले. 2 षटक दुसरे षटक समाप्त झाले आणि 2 षटकार समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण जय हनुमान डोके संघाच्या 22 धावा. चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला फलंदाज रुपेश कडून. संघाचा संघनायक आहे, तशीच फलंदाजी करत असताना पाहतोय आपण रुपेशाला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फलंदाजी करतोय. शेवटच्या 2 चेंडूवरती मोठे फटके खेचत असताना तब्बल 10 धावा वसूल केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो अभयला पाहतोय आपण. शॉट ऑफ लेंथ चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज अभयला पाहतोय. अभयचा विचार केला ना तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती अभयाने. फक्त 6 धावा करत 2 गडी बाद केले होते. तोच अभय पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाजीसाठी. राईट ओव्हर द विकेटने 3रा षटक गाठण्यासाठी आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका असेल ते क्षेत्राचे येईल. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा विशाल धावून पूर्ण करत असताना पाहतोय आपण. चांगली रनिंग विशालकडून पाहायला भेटते. आता मात्र आपल्याला त्याला माहिती अभयच्या विरुद्ध मोठे फटके खेचू शकत नाही, तर सिंगल डबलला प्राधान्य देत असताना विशालला पाहतोय आपण. स्लोवर पद्धतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटलं. चाणाक्ष अशी गोलंदाजी करत असताना अभय फसवलंय ते फलंदाज विशाल याला बीट केलंय. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू ओळखू शकला नाही. चेंडू बॅटवरती आदलेल, बॉडीवरती आदलेल. यश क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान फक्त सिंगल धावेचा अवधी आणि सिंगल धाव मिळते.
हलक्या हवेमध्ये चेंडूला खेळून काढला होता. तिथे क्षेत्ररक्षक विष्णू होते. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला भेटले. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळते. चांगली गोलंदाजी अभयकडून करताना पाहतोय आपण. अभय आपल्या संघासाठी शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. आता मात्र वेगावरती स्वार झाला होता, परंतु लाईन पासून कुठेतरी वरकडत असताना वाईटचा इशारा, म्हणजे एक्स्ट्रा मध्ये अजून एक धाव मिळेल ती जय हनुमान डोके संघाला. फुलटॉस चेंडू, फुलटॉस वरती फुलटॉस यशस्वी करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होते. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. वन बाउंड, सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार येतो फलंदाज विशालच्या बॅटमधून. पाण्याची मागणी केली जाते. पाणी घेऊन येते 12वा प्रतिनिधी. खेळाडूंना पाण्याची गरज आहे. तिसरं षटक इथे समाप्त झालंय आणि 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतो आपण. 2 गडी बाद, 31 धावा जय हनुमान डोके संघाच्या. एक्स्ट्रा पोल मधला जो पहिला सामना झाला ना, त्या सामन्यामध्ये जिंकला पवारपाडा संघाने आणि त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला. ज्याने फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. भूषण ठरलाय त्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यायचं भूषण आपल्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. प्रभू खारीक यांना आम्ही विनंती करतोय की भूषणला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. नवीन गोलंदाजीसाठी पाहतोय आपण. प्रेमला पाहतोय आपण. पहिला चेंडू यॉर्क पद्धतीचा चेंडू बीट केले फलंदाज. निर्धाव चेंडू सांगता आणि प्रेमसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. प्रेमने जर विकेट हॅट्रिक घेतली ना तर अक्षय भोईर आणि अजय मेहर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रेमसाठी. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज, फक्त ना फक्त सिंगल धाव. 1000 रुपये पारितोषिक असेल प्रेमसाठी. अक्षय भोईर आणि अजय मेहर यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पासून कुठेतरी मिस करत असताना पाहतोय आपण. गोलंदाज वाईटचा इशारा करतायत पंच. वाईटची 1 धाव मिळेल ती जे हनुमान डोके संघाला. रियाज मामू यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. पुन्हा एकदा वाईट पाहायला भेटतोय, म्हणजे लगातारचे 2 चेंडू वाईट पाहायला भेटतात आपल्याला. गोलंदाज
प्रेम कडून पाहायला भेटतात. कुठेतरी पारितोषिक लागले आणि इथे एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा बहाल करतोय तो गोलंदाज प्रेमला पाहतोय आपण. महेश दादा तामाडे यांचं शुभ आगमन झालेलं असते. यायचं दादा स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचे. खरं तर आपली जागा स्टेजवरती नाही तर या गावदेवी मित्रमंडळाच्या प्रत्येक खेळाडूच्या हृदयामध्ये आहे. कारण आपलं नेहमीच सपोर्ट असतो. प्रत्येकाच्या हृदयावरती आपण नाव कोरलंय. महेश दादा तामाणे या दादा आपलं सरचं स्वागत. स्लोवर पदवीचा चेंडू फसवले गोलंदाजाने. फलंदाज विशाल याला बॉडीवरती चेंडू आदलतो. निर्धाव चेंडू सांगता करत असताना पाहतोय आपण गोलंदाज प्रेम. शॉर्ट ऑफ लेग चेंडू चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. आता मात्र लाईन ओळखली होती. फलंदाज विशाल याने शॉर्ट ऑफ लेग चेंडू होता. थोडा स्लोअर पद्धतीचा चेंडू ओळखला आणि चेंडूला फेकून दिलाय मिडविकेटच्या दिशेने. 6 धावे वसूल करत असताना पाहतोय आपण फलंदाज विशाल गायकर याला. यापुढे होणारा सामना सारा 11 चिखलोली त्यांच्या विरुद्ध कांसई दर्शन या दोन्ही संघाने इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. पहा सारा 11 चिखलोली आणि कांसई दर्शन या दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचे. याची नोंद घ्यायची. आता मात्र कमबॅक करताना पाहतोय आपण. परत तो लाईन पासून पुन्हा भरकडत असताना असं वाटलं होतं व्हाईट यॉर्कर चेंडू पाहिल्यानंतर कमबॅक करतोय. परंतु लाईन पासून भरकटताना पुन्हा पाहिलं वाईटचा इशारा पंच आम्हाला करत असताना. ब्लॉकर मध्ये चेंडू होता खोदून काढला. अक्षयच्या चेंडूला चेंडू खेळून काढला. तिथे एक धाव पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न आणि थांबवलं रुपेशाने. फक्त सिंगल आणि सिंगल पाहायला भेटते. एक चेंडू खराब होता त्याच्यावरती प्रहार केला आणि 6 धावा वसूल केल्या. परंतु बाकीच्या चेंडूचा विचार केला ना तर चांगले चेंडू पाहायला भेटले आपल्याला गोलंदाज प्रेम कडून. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला गोलंदाज प्रेम याचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. गती थोडी कमी केली होती पण उचली जरा जास्त पाहायला भेटली. त्यामुळे पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात आणि 1/3चा इशारा करत असताना पंच दंडित करत असताना गोलंदाजाला पाहतोय आपण. पुन्हा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बीट झाला होता फलंदाज परंतु इथे पाहायला भेटतोय ओव्हर थ्रो पाहायला भेटतोय. त्याचं रूपांतर अजून एक धावेमध्ये करत असताना तब्बल 2 धावा मिळतात त्या या चेंडूवरती. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये या धावा असतील जे हनुमान डोके संघाला. 4थं षटक समाप्त झाले. 4 षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकामध्ये धावा 45 धावा पाहायला भेटतात. 2 गडी बाद जे हनुमान डोके संघाच्या. यापुढे होणार सामना सारा 11 चिखलोली संघाचे संघनायक आणि कांसई संघाचे संघनायक दोन्ही संघनायकांनी येऊन थांबायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. हर्षद
शेवटचा षटक हाणामारीचा षटक घेऊन गोलंदाजी सज्ज झालाय तो विश्वनाथला पाहतोय आपण. पहिला चेंडू बॅटच्या रडारमध्ये हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु थोडीशी चुकी पाहायला भेटली आणि या चुकीचं रूपांतर एक धावेमध्ये करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये इथे धावा बहाल करत असताना पाहतोय आपण. जोविली बी संघाकडून अजून एक धाव, 2 धावा या चेंडूवरती. चुकी केली, फलंदाज इथे झेल घेतला असता तर फलंदाज बाद झाला असता. विशाल गायकरची खेळी संपुष्टात आली असती, परंतु त्याला जीवनदान मिळते या ओव्हरमध्ये. फुलटॉस चेंडू हवेमध्ये, चेंडू पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक, अजून एक जीवनदान मिळतंय. झेल इथे जमिनीला दान होत असताना दुसरी धाव, पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. म्हणजे 2 धावा मिळते या चेंडूवरती आणि फलंदाज इथे बाद होते. विशाल गायकरची खेळी संपुष्टात हा बसलेला जय हनुमान डोके संघाला तिसरा झटका. नवीन फलंदाज इंडक नंबर 5 वरती अनिकेतला पाहतोय आपण नॉन स्ट्रायकर वरती. तर स्ट्राईक एन वरती रुपेश भोईरला पाहतोय. शॉट ऑफलाईन चेंडू वरती केले आक्रमक, चेंडू लॉंग लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलेत. चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतो. फलंदाज रुफेशच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत असा षटकार. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला भेटले आपल्याला. क्षेत्ररक्षकाकडून बेरजाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज विश्वनाथला पाहतोय आपण. कमबॅक करण्याचा प्रयत्न विश्वनाथ, याचा मोठा फटका आल्यानंतर बीट करतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, लोवर फुलटॉस चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु नो मॅच लँड चेंडू पडतोय. या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि इथे 2 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना. 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 57 धावा, 3 गडी बाद जय हनुमान डोके संघाचा. शेवटचा चेंडू असेल ओव्हर मधला, जबाबदारी घेतली होती विश्वनाथ याने या शेवटच्या ओव्हर मधली. 5 चेंडू फेकून झाले, शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू, आडव्या बॅटने चेंडूला खेचलाय. 2 क्षेत्ररक्षक, परंतु थांबू शकत नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड करत असताना फलंदाज रुपेश भोईरच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 5 षटक समाप्त झाले. 5 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 61 धावा, म्हणजे विजयासाठी गरज असेल ती जोविली बी संघाला येणारे 30 चेंडू आणि 62 धावांची गरज असेल विजयासाठी. चला, कांसाई संघाचा इथं संघनायक आलेला आहे. साराविलीन चिखलोली संघ इथं संघनायक लवकरात लवकर यायचे नाणेफेकीसाठी. येणारे 30 चेंडू आणि 62 धावांची गरज असेल विजयासाठी जोविली बी संघाला. आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक, बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सरांच्या गोड आवाजामध्ये. त्या सर्व संघाने नोंद घ्यायची. इनिंग ब्रेक मध्ये जो कोणता संघ नाही की नाणेफेकीसाठी येणार नाही त्या संघाला इथे पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद सर्व संघाने घ्यायची. त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा कंपल्सरी आहे, याची नोंद घ्यायची.
चला दोन्ही संघाच्या संघाने गीते आलेले आहेत. दोन्ही संघाचे संघ आपण नाणेफेकी करतोय या समोर. तामाने यांना विनंती करते की पुढील सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची. या दोन्ही संघाचे संघनायक समोर या. राज एंटरप्राइजेस चे ओनर महेश तामाने तसेच आमचे बिग सपोर्टर यांच्या शुभ हस्ते करते आपण नाणेफेकी. सारे 11 चिखलोली संघाने नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम फलंदाजी एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. तर क्षेत्रासाठी आमंत्रित केले ते कांसे संघाला. धन्यवाद. राज एंटरप्राइजेस आपण पाहतो टीव्ही स्क्रीनवरती. खरं तर महेशजी तामाणे, मी मगाशी उल्लेख केलेला की या उद्योग क्षेत्राबद्दल नाव मोठं आहे. आणि त्यांचं राज एंटरप्राइजेस तुम्हाला पारमेल JCB असेल, डंपर असतील, योग्य त्या दरामध्ये नेहमीच तुम्हाला मिळतील. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती खरं तर तुम्हाला आता बॅनर पाहायला मिळेल. 62 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. आणि आता 62 धाबा चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल झाली या मैदानावरती. रोहित धुळेच्या साथीनं प्रेम धुळे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत, अविनाश. काल जयेशने खूप चांगली बॉलिंग केली. त्यासोबत आपण पाहिलं प्रदीप भुईरला खूप
चांगला खेळ त्याने खेळला, बेस्ट बॅटरचा किताब जिंकला. 6 धाब्यापासून तो खरं तर मॅन ऑफ द सिरीज पासून वंचित राहिला. पण आज पुन्हा एकदा नवीन अशा अपेक्षेनं या स्पर्धेमध्ये जोडला गेला. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात या मॅच मध्ये आपण पाहतो 62 धावांचे टार्गेट. आता सलामी जोडी दाखल झाली आहे. बॉल ट्रॅक वरती अविनाश तर स्टाकीवरती रोहित दुले इन्फॉर्म खेळाडू. बॉल तयार. पहिला बॉल लाईन खराब, गाईडलाईनच्या बाहेर होता, त्यामुळे पंच घोषित करतात नो बॉल. तर चौकार आला. पहिला बॉल नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिटचा चेंडू त्यावरती तुटून पडला. बॅट्समन रोहित धुळेच्या बॅटमध्ये येतोय चौकार. 5 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. रवी भुईरला तुम्ही पाहताय काहीसा कामांतर देण्यासाठी तो दाखल झाला. या मॅच मध्ये अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे आणि आता अनुभव पणाला लावत असताना आपण पाहतोय पहिला बरोबरती आक्रमण रोहित धुळेच्या बॅटमधून तुम्हाला पार मिळेल. 5 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळते. गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय अविनाशच्या साथीनं समोर रोहित बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. 5 धाबा धाफलकावरती जोडले जात आहेत. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. फुलटॉस बॉल चांगला फटका, गॅप्स ऑफ सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, एक्स्ट्रा कव्हर भेदली आणि बॉल सीमा रेषा पार. चौकार. हा चौकार आलाय. सलगचा दुसरा रोहितच्या बॅटमधून. रोहित बॅटप्रमाणे आता बॅटिंग तुम्हाला पार मिळेल. 62 धाबा असं म्हटलं होतं. टार्गेट मोठं आहे परंतु या मॅच मध्ये पॉवर प्ले फोडण्याचं काम करतोय. आज अविनाशच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी आहे. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं षटक तुम्हाला पार मिळेल आणि आतापर्यंत थोडंसं मागणं ठरलं कारण पहिला बॉल नो बॉल त्यावरती आक्रमण केलं. त्यानंतर आपण पाहतोय सलगचे 2 चौकार हे तुम्हाला पार मिळतात. त्यामुळे धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल आता 9 धाबा. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, गोपणी सारखी बॅट फिरवली परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. त्यामुळे बॅटम पॅडच्या मधनं बॉल चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. प्रदीप भुईरला तुम्ही पाहताय त्यांच्या मागे. काल बेस्ट बॅटरचा किताब जिंकला. नगरसेविका चषक या स्पर्धेमध्ये खेळत असताना खूप चांगला खेळ, अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिलाय. त्यामुळे या मॅच मध्ये आता खूप चांगली बॅटिंग आपण प्रदीपची देखील पाहिली आहे. फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदणी स्ट्रोक, षटकार. हा षटकार आलाय. आणि षटकाराच्या साथीनं धावफलक देखील आता वेगानं पुढे फ्लाय होतोय. 15 धाबा बॅटची कडे. तडमांचा खेळाडू पाठमोरा. भाग बिलका भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आज खरं तर मॅगी टीम मध्ये नाही आहेत. मंगेश भोईर थोडीशी दुखापत आहे त्यामुळे संघ थोडस मी म्हणेन अडचणीत सापडतोय कारण ओव्हर नंबर 1 चा खेळ नेहमीच मॅगी घेऊन येतात. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर जयेश देखील नाही आहेत आज टीम मध्ये. काल जयेशने खूप चांगली गोलंदाजी केली नगरसेविका चषकामध्ये. सिंगल मेल आणि सिंगलच्या 17 धावफलक 20 आकड्यावरती तुम्हाला आता पार मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय.
त्यामुळे पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल 20 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती पारमेल. बॉल ट्रॅकवरती रवी भोईर. अनुभव प्रचंड आहे रवी भोईरकडे. तोच खेळाडू मंत्रावरती दाखल झालाय. पहिल्या ओव्हरच्या अंती 20 धावा. लाईन खराब. पंच वळतायत, इशारा करतील व्हाईट बॉल. एखाद्या पक्षाप्रमाणे पंचाने देखील आता हात खोलले. त्यामुळे आपण पाहतो इथून एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. मागचा पाय वाकवला. षटकार दाखवण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये पुन्हा एकदा बॅटरी बॉलचा. त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. गतीमध्ये मिश्रण चेंज होतं. पेस बोटो विकुली, फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल. पेरकीचं आक्रमण आता तुम्हाला पार मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल शॉट, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय रोहितच्या बॅटमधून. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल वेगाने पुढे सरकतीये. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. युवराजजी पष्टे यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे. बरं तयार. या वेळेला देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि अखेर लाईन खराब. पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक जाऊन पोहोचतोय आता स्कोरबोर्ड वरती 28 धावा. सफल झाले. फटका चांगला स्कोर लेगला. खेळाडू पाठमोरा नाही थांबणार. बॉल सीमा रेषा पार. चौकार. चौकारानंतर आता धावफलक फ्लाय होतोय. बॉल तयार. पुढचा बॉल फोर गज बाद. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतो अभय चौधरी.
ट्राय केलाय व्ही शेप मध्ये खेळाडू उपस्थित मिळते सिंगल. बॉलचा खेळ आता शिल्लक आहे मॅच मध्ये आणि जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. 18 बॉल 29. रुपेश आहेत बरी ट्रॅक वरती 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता आपण पाहतो अजूनही 29 धावांची गरज आहे. पहिला बॉल फटका चांगला विषय मध्ये घेतलाय खेळाडू उपस्थित रवी भोईर बॉलला फेक करतील मिळते सिंगल. सिंगलच्या साथीनं धावफलकातला स्कोर वरती हळूहळू पुढे सरकतोय जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 34 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता बाल बचावले गेलेत. डॉट बॉल. तन्नूभाई यांचं आगमन झाले स्वागत आहे त्यासोबत प्रिजू आपलं मनपूर्वक स्वागत. जेल निसटला आणि अखेर या 2 धावा देखील ते मिळतात. निकी वरती खर तर काळोख्या रात्री देखील विश्वास केलं जातंय परंतु इथून हा जेल निसटला त्यामुळे धावफलक पुढे सरकेल. 2 धावा एक पुढे जातील. 2 धाब्याच्या साथीने आता स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 36 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. फटका चांगला आहे खेळाडू आहे डीप मध्ये निकी बरोबर ते येतात पण आता उचलून फेक करतील. आता मिळते सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही आता या मॅच मध्ये आणि अखेर धावफलक 37 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगला क्रिकेट या मॅच मध्ये आतापर्यंत दोन्ही संघ खेळत असताना बरोबर यार पुढे सजन घेतला फटका चांगला 20 मध्ये खेळाडू उपस्थित रवी बॉलला फेक करतील थोडेसे पंबल मिळते सिंगल. सिंगलची 70 आता धावफलक पुढे सरकतोय. बिग हिट खेतला ऑन साइडला आडमा बाटना आणि बॉल जाईल मेडिफिकेट सीमा रेषा पार प्रेम दोळेच्या बाद मध्ये होतो षटकार. पाणी घेऊन जायचं तत्मॅन. धावफलक जाऊन पोहोचलं. टीमची टोटल 44. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 बॉल मध्ये धावा चेस कराव्या लागतील. 18 धावाची गरज.
रवी 12 बॉल 18 धाब्याची गर्दी या मॅच मध्ये. बरं तयार. पहिलाच बॉल घेतला ऑन साईडला, फटका फसला, खेळाडू उपस्थित अनिकेत पोहोचलाय आणि अनिकेत पोहोचला तर नो डाऊट झेल निसटणार नाहीये. परतावा लागेल अभय चौधरीला माघारी. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानावरती विश्वनाथ. चला अभय मुख्य व्यासपीठाच्या समोरून यायचंय. अभय कारण तो पडदा या स्पर्धेची ओळख आहे, त्यामुळे आपण त्याला क्रॉस करू नका. नवीन बॅटर मैदानावरती विश्वनाथ. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. सचिन पोहोचतील वेगानं, बॉलला तो फेक करतात. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतो आणि या 2 धाबा इथे भरपूर वेगाने एक वेळा जातील आणि या 2 धाब्याचे सातव्या धापलक देखील आता स्कोर बरोबरती पुढे सरकत असताना 46 46 धाबा धापलकावरती जोडले जातात. त्यामुळे अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 16 धाब्याची गरज. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली होती. अजून एक चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय. खेळाडू डीप मध्ये पोहोचतील. सचिन भोईर 2 धाबे देखील बीरने मिळतील का पाहावं लागेल आणि अखेर या 2 धाब्यातून एक पडे जातात. 2 धाब्याचे 7 फलक स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना 48 14 धाब्याची अजून गरज या मॅच मध्ये. हे 3 बॉल भरपूर महत्वाचे दोन्ही संघासाठी. फुटस होता ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, त्यानंतर पाहिलं ऑफ साईडच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. हलक्या हाताला बॉलला ढकललं आणि त्यानंतर मिळते सिंगल आणि सिंगलच्या 7 धावफलक पुढे सरकतोय. 8 बॉल आणि 13 धाब्याची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ मैदानावरती ताकदीने उतरलेत. 8 बॉल मध्ये 13 धाबा इथून चेस करावा लागतील या मॅच मध्ये. बरं तयार. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न करतील. सिंगल तर मिळाली, सिंगल वरती थांबावं लागेल. 7 बॉल आणि 12 धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. तुम्ही पाहताय दोन्ही संघ मैदानावरती ताकदीने उतरलेत. एका बाजूला जर्मान डोके ज्यांचं काम असतं नेहमी चोके आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जिंकलाय. नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये खेळत असताना. बॉल तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. खेळाडू विशाल पोहोचतात, मिळती सिंगल. या मॅच मध्ये आता समीकरण तुम्हाला पार मिळेल. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धाब्याची गरज. हॅलो.
6 बॉल आणि 11 धाब्याची गरज जाते या मॅचमध्ये. अनिकेत मी भारी घेतो जास्त त्याची वावा गेली तर तो गाडा काढला वर कॉन्फिडन्स काल मॅच दोघांमध्ये चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर बॅटला सुरुवात करा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धाबा 7. असं आलाय त्यामुळे 6 बॉल 4 धाब्याची गरज या मॅच मध्ये. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, विकेटला खेळाडू उपस्थित. मिळते सिंगल. 5 बॉल आणि आता 3 धाब्याची गरज या मॅच मध्ये. पहिला बॉल तो देखील 9 टाकला आणि त्यावरती आक्रमण. खोदून काढलाय, फटका चांगलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना जिंकला टीम जर्मन जोबेली संघानं. अभिनंदन. तर हार्ड लक टीम जर्मन ढोके.